नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली आहे। राजाभाऊ वाजेंच्या प्रचार रॅलीत मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। मुंबईप्रमाणे दोन पक्षांमध्ये वाद होऊ नयेत म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे। नाशिकमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे खबरदारीही घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आलेली आहे। राजाभाऊ वाजे हे मवियाचे नाशिकचे उमेदवार आहेत आणि त्यांचीही प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे। मात्र इथे मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये ज्या प्रकारे भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले अशी कोणतीही परिस्थिती घडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। प्रत्येक पक्षाकडून शक्ती प्रदर्शन केलं जातंय। आज नाशिकच्या बगूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे विजय करंजकर यांच्या बालेकिल्ल्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आपल्यासोबत आहेत। शिवसेनेचे करंजकर यांच्या बालेकिल्ल्यात प्रचार रॅली काय सांगा? बगूर हे सावरकरांची जन्मभूमी आहे। या सावरकरांच्या भूमीमध्ये प्रचार व्हावा। लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय होणार आहे आणि बगूरमध्ये सगळ्यात जास्त मतदान होणार आहे राजाभाऊ वाजे। जरी कोणाचा बालेकिल्ला असं काही नसतं, मतदान शून्य आहे आणि राजाभाऊ वाजेंना इथून मतदान प्रचंड होणार आहे आणि विजय होणार। भाऊ, खरं तर मुख्यमंत्री 4 वेळेस नाशिकमध्ये येऊन गेले गोडसेंच्या प्रचारासाठी, काय वाटतं विजयाबद्दल काय खात्री वाटते? मुख्यमंत्री 4 वेळा आले, त्यांनी त्यांचा पक्षाचा प्रचार केला, परंतु जनतेच्या मनामध्ये मशाल बसलेली, उद्धव ठाकरे बसलेले आहेत, ठाकरे कुटुंब बसलेलं आहे आणि ठाकरेंवरती झालेला अन्याय हा जनता कधी महाराष्ट्राची सहन करणार। पाटील